चंद्रपुर शहर महानगर पालिका के महापौर और उप महापौर के कार्यकाल को 1 वर्ष पूरा हो गया। इस उपलक्ष्य में दोनों ने अपने 1 साल में किए कार्यों का ब्यौरा देते हुए भविष्य की योजनाओं की जानकारी भी दी, जिसके मुताबिक मनपा की हर सभा में राष्ट्रगीत की परंपरा कायम करने, फुटपाथों का विशेष सौंदर्यीकरण, विविध साइन बोर्ड और मनपा की एम्बुलेंस में वेंटिलेटर लगाने जैसी महत्वाकांक्षी योजनाओं का समावेश है। महापौर राखी कंचरलावार तथा उप महापौर वसंत देशमुख की इस पत्र परिषद दौरान सभागृह नेता रितेश उर्फ रामू तिवारी, पूर्व उप महापौर संदीप आवारी, जोन सभापति अंजलि घोटेकर, आयुक्त सुधीर शंभरकर आदि उपस्थित थे। महापौर तथा उप महापौर ने बताया कि शहर में विविध विकास कार्यों पर बल दिया गया। विशेष रूप से महाराष्ट्र नगरोत्थान योजना में मंजूर 70 कार्यों में से 15 की निविदा प्रक्रिया पूर्ण हो गई है। जिला वार्षिक सर्वसाधारण निधि अंतर्गत दलितेतर वार्डों के लिए 41.51 लाख रुपयों की विकास कार्य के आदेश देने की कार्यवाही शुरू है। दलित बस्ती सुधार अंतर्गत 500 लाख की निधि से 10 आरक्षित प्रभागों के प्रारूप को मंजूरी मिली है, जिसमें 22 कार्यों का बजट बनाया गया है। विशेष अनुदान योजना अंतर्गत 175 कार्य शुरू किए गए थे, इनमें से 154 पूरे हुए हैं। अतिवृष्टि निधि अंतर्गत 29 कार्यों में से 18 पूरे हुए हैं। विकास कार्य प्रभावित न हो इसीलिए 17 वर्षों बाद 4 नए ट्रैक्टर खरीदे गए, 2 एम्बुलेंस भी ली गई। इससे विकास कार्यों में रफ्तार आने के साथ ही लोगों को बड़ी राहत मिल रही है। घन कचरा योजना भी सफल हो रही है। अंत्य विधि सहायता योजना से विगत वर्ष 171 लोगों को मदद की गई। इस वर्ष अब तक 276 लाभार्थी हुए हैं। 3 शीत शव पेटियां भी लोगों की सेवा में खरीदी गई है। 11 लाख रुपयों से आपदा प्रबंधन की सामग्री खरीदी गई है। सड़क सौंदर्यीकरण और पौधारोपण, शिक्षण, कोहिनूर स्टेडियम विकास, स्वच्छ अभियान अंतर्गत शौचालय निर्माण, विसर्जन एवं निर्माल्य कुंड, प्रभाग कार्यालयों का मजबूतीकरण, लावारिस मवेशियों का बंदोबस्त आदि विविध योजना और उपक्रमों को अच्छा प्रतिसाद और उसके अच्छे परिणाम भी नजर आने का दावा इस समय किया गया। अनुसूचित जाति एवं नवबौद्ध घटकों के लिए घरकुल योजना अंतर्गत 840 आवास मंजूर हुए हैं, इनमें से 640 बनकर पूरे हुए हैं। अन्य कार्य प्रगति पथ पर है। 2 लाख रुपए अधिकतम खर्च सीमा वाली इस योजना से गरीबी रेखा अंतर्गत आने वाले लोगों को भी अपने अधिकार का घर देने में मनपा सफल हुई है। मनपा में पहली बार संपत्ति कर का मूल्यांकन किया जा रहा है। पुरानी दरों से ही यह मूल्यांकन हो रहा है। इसमें खुली जमीनों का भी समावेश किया गया है। इससे मनपा के राजस्व में जहां इजाफा होने की उम्मीद है, वहीं इससे शहर विकास खर्च में भी मदद मिलने का विश्वास होने की जानकारी पत्र परिषद में दी गई। पदाची निवड होऊन मला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्याबद्दल मी सर्व चंद्रपूरकरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला या 1 वर्षात खूप छान सहकार्य दिलं, खूप प्रेम दिलं आणि माझ्या प्रत्येक उपक्रमाला त्यांनी खूप खूप सहकार्य देऊन माझा प्रत्येक उपक्रम खूप यशस्वी केला। त्याबद्दल माझ्या सगळ्या चंद्रपूरकरांना खूप खूप धन्यवाद। यामध्ये माझा सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट, आवडता प्रोजेक्ट होता तो म्हणजे डोअर टू डोअर। त्यामध्ये मी सगळ्यांनी त्यामध्ये मला सहकार्य सगळ्यांचं मिळालं। पण मी अजूनही माझ्या चंद्रपूरकरांना असं सांगते की कोणतीही छोटीशी का तक्रार असो कचऱ्याबाबतीतची, तर त्यांनी माझ्यापर्यंत किंवा माझ्या स्वीय सहाय्यकापर्यंत पोचवावी। मी त्या तक्रारीचं निवारण करण्यात खूप खूप प्रयत्न करेन। आम्ही आत्तापर्यंत 200 करोड म्हणजे 350-400 रस्ते तयार केले आहेत। स्वच्छतेसाठी आम्ही खूप प्रयत्न केला आहे। आमच्या विदर्भामध्ये स्वच्छतेमध्ये आमचा पहिला नंबर आलेला आहे। आणि आम्ही 2 ॲम्ब्युलन्स घेतले आहेत, 3 शीतपेट्या घेतल्या आहेत, 4 ट्रॅक्टर आम्ही 15 ते 20 वर्षानंतर घेतलेले आहेत। पुस्तकांची खरेदी केली आहे। आम्ही मॉडेल स्कूल केलं आहे। डिवायडरवर आम्ही झाडं लावलेले आहेत। कोहिनूर स्टेडियमचा आम्ही विकास केलेला आहे आणि अजून तो प्रक्रियेमध्ये आहे। गणपती बाप्पासाठी विसर्जनासाठी आपले तलाव आणि नदी याचं अशुद्धीकरण होऊ नये म्हणून आम्ही विसर्जन कुंड आणि निर्माल्य कलश केला। त्यामध्ये पण मला चंद्रपूरकरांनी खूप खूप सहकार्य दिलं, त्याबद्दल पण मी त्यांचं आभार मानू इच्छिते।
हो, आता परत आमचे 40 कोटीचे रस्ते आहे. रेती सुरू झाले की त्या 40 कोटीच्या रस्त्याची सुरुवात होईल. अजून आमचे बरेच काही रस्ते होऊन जातील. तर जे केलं आहे ते तुमच्यासमोर सादरीकरण केलं आहे. आणि जे करणार आहे, जसं फुटपाथ, आता बघा ना, फुटपाथ आपण समजा छोटा केला तर तिथे ठेले लावणारच नाही लोक. त्यामुळे आपण तो फुटपाथवरून चालू शकतो. डिवायडर सुंदर केलं तर आपले चंद्रपूर शहर सुंदर दिसेल. साईनबोर्ड लागले तर आपले चंद्रपूर शहर दिसेल. जसं स्वच्छ चंद्रपूर झालेलं आहे, आता आम्ही सुंदर दिसण्याच्या मार्गावर आहे, आम्ही सुंदर करण्याच्या मार्गावर आहे. आपण सगळ्यांनी राखीला महापौर बनवून चंद्रपूरच्या मनगटावर जणू सुख समृद्धीची राखीच बांधून दिली आहे. आज राखीला महापौर पदावरील 1 वर्ष पूर्ण होत आहे. तिला खूप खूप मनापासून अभिनंदन आणि सोबत धन्यवाद सुद्धा, कारण तिचे हे डेडिकेटेड आणि वर्क पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आपण सगळ्यांनी राखीला महापौर बनवून जणू चंद्रपूरच्या मनगटावर सुख समृद्धीची राखीच बांधून दिली आहे. आज राखीला महापौर पदावरील 1 वर्ष पूर्ण होत आहे. तिला मनापासून खूप खूप अभिनंदन व धन्यवाद सुद्धा फॉर हर डेडिकेटेड वर्क अँड ऑलवेज फॉर द बेटरमेंट ऑफ चंद्रपूर. नमस्कार. सर्वात आधी तर राखीचं अभिनंदन आणि काँग्रेस राखीला, तिला 1 वर्ष पूर्ण झाले म्हणून. तिने जे कामं केले आहेत आपल्या चंद्रपूर शहराकरता ते मी सांगणार इथे, की तिने आपल्या इथे स्वच्छतेचं जे काम केलेलं आहे, घंटागाड्या ज्या आहे सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या इथे कुठेही कचरा दिसत नाही. आणखी तिने खूप सारे कामं केलेले आहे. गणपतीच्या वेळी जेव्हा गणपतीचा उत्सव आपल्या इथे होतो, तिने कलश आणि कुंड ही जी योजना राबवली ती पण खूप सुंदर होती आणि सगळ्यांच्या सोयीची होती. आणखी तिने महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इंग्लिश विषय सुरू केलेला आहे, ज्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना इंग्लिश हे शिकायला मिळून राहिलेली आहे. ही पण एक खूप चांगली गोष्ट आणि चांगली योजना तिने राबविली आहे. अजून पुष्कळशे कामं केलेले आहेत. तिने रोड बनवले आहेत. रोड जे आपल्या इथले सर्वात खराब होते ते प्रत्येक ठिकाणचे झालेले आहे. याच्यासाठी पण आपण तिचं अभिनंदन करायला पाहिजे की तिने खूप चांगल्या योजना राबविल्या. तिचं जे राजकीय वाटचाल आहे किंवा आणखी काही म्हणा, महानगरपालिकेमधलं तिचे पुढचे काही हे आहेत, त्याच्याकरता माझ्याकडनं तिला शुभेच्छा. राखी ताई महापौर झाल्या. पहिला म्हणजे या 2.5 वर्ष पहिले महापौर होत्या संगीताताई, त्याच्यानंतर राखीताई कंचरलावाला झाल्या. त्यांच्याबद्दल काय बोलावं तेवढं कमी आहे, कारण त्या एका वर्षात त्यांच्या कामाचा जो वेग आहे तो 5 वर्षात नाही होणार एवढे कामे त्यांनी एका वर्षात केले. सगळ्यात पहिले त्यांनी घंटागाडीचा उपक्रम केला. तो उपक्रम खूप रेंगाळलेलं काम होतं, कारण स्वच्छ आणि सुंदर चंद्रपूर हे सगळ्यांचं स्वप्न कागदावरच होतं तर ते आता प्रत्यक्षात उतरवलं त्यांनी. आणि आम्ही आमच्या कॉलनीमध्ये त्यांना बोलवलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला मे महिन्यामध्ये घंटागाडी देईल, पण त्यांनी तो शब्द पूर्ण करत 1 महिना उशीर झाला, पण त्याची पूर्तता केली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सवय असते ना, ती चांगल्या सवयी लागायला थोडा वेळ लागतो, पण त्या सवयी कायमस्वरूपी राहतात. तशीच घंटागाडीचे त्यांनी जे पत्रकं वाटले की कचरा बाहेर जाळला तर तुम्हाला दंड होईल, त्याच्यामुळे लोकांना सवय लागून राहिली आणि तो खूप त्यांचा स्तुत्य उपक्रम आहे. त्याच्यामुळे राखीताई कदाचित समोर महापौर नाही राहिल्या तरी त्यांची ती सवय लावलेली त्यांना ती एकदम म्हणजे लोकांच्या मनात बसलेली राहील. आणि दुसरी गोष्ट असते ना, घरात एक बाई शिस्त लावते तर आपलं घर बरोबर व्यवस्थित राहते. तसंच सुंदर चंद्रपूर, स्वच्छ आणि सुंदर चंद्रपूर जर आपल्याला ठेवायचं आहे. सबसे पहले तो हमारी महापौर राखी कंचरलावार जी को 1 साल सक्सेसफुल तरीके से पूरा करने के लिए हार्दिक शुभकामनाएं. इस 1 साल में उन्होंने काफ़ी कुछ काम किया है, जैसे कि सबसे बड़ी प्रॉब्लम हमारे चंद्रपुर की अकॉर्डिंग टू मी यहाँ की सड़कें, तो इस पर उन्होंने काफ़ी हद तक काम किया है. रामनगर जैसी जगह में जाते हुए संकोच होता था, टेंशन आती थी, लेकिन काफ़ी हद तक वहाँ की सड़कें बन चुकी है. छोटे अंदर से अंदर रास्तों में भी सीमेंट रोड बन गए हैं. ये देखकर अच्छा लगता है कि सड़कों की समस्या काफ़ी हद तक दूर हुई है. नमस्कार. मी भाग्यलक्ष्मी देशकर आणि महापौर राखी कंचरलावार यांना समस्त देशकर परिवाराकडून शुभेच्छा देते की त्यांनी 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे.
आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी योजना केलेल्या आहेत आणि त्या साकार करण्याचाही प्रयत्न केला आहे. म्हणून त्यांच्या सगळ्या कामाबद्दल अभिनंदन मी त्यांचं करते. सगळ्यात चांगली गोष्ट सांगायची म्हणजे कचरा, आपल्या परिसरामध्ये जो कचरा असतो तो ही घंटागाडी सुरू केल्यामुळे सगळे लोक कचरा व्यवस्थित पद्धतीने कचऱ्याचं नियोजन करून तो कचरा गाडीत टाकला जातो आणि एक चांगला उपक्रम हा त्यांच्या पुढाकाराने चंद्रपूरमध्ये साकारला गेला असं मला वाटतं. बरेच उपक्रम त्यांच्यामार्फत सुरू आहेत. असेच नवीन नवीन उपक्रम ते करोत. ज्या काही समस्या चंद्रपूर शहराला आहेत आणि चंद्रपूर शहर अधिकाधिक सुंदर, छान, स्वच्छ, निरोगी, निरामय व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि अपेक्षा करते की ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्या अशाच त्यांनी सोडवत राहाव्या आणि जनतेचा असाच आशीर्वाद त्यांना मिळावा हीच मी आता ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि परत एकदा त्यांनी यशस्वीरित्या 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे आपल्या कामकाजाचं आणि असंच त्यांना प्रगती मिळो आणि त्यांच्या हातून चांगली चांगली आव्हानात्मक कामं घडो ही शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द इथे संपवते. ठीक आहे.